पॉलिनॉमियलचं क्लासिफिकेशन पाहिलं. पॉलिनॉमियल काय असतं, पॉलिनॉमियलचे टाइप्स बघितले डिग्रीनुसार आणि टर्मनुसार. टर्मनुसार टाईप कोणकोणते होते, सिंगल टर्म एकच पद असेल तर एक पदी मोनोमियल आपण त्याला म्हणतो तो. जर दोन पद असेल तर त्याला आपण काय म्हणतो तो, बायनॉमियल म्हणतो तो. तीन असेल तर ट्रायनॉमियल, त्रिपदी, एकपदी, द्विपदी, त्रिपदी आणि तीनपेक्षा जास्त असेल तर बहुपदी. ठीक आहे, पॉलिनॉमियल हे टर्मनुसार झालं, पदानुसार झालं. त्याच्यानंतर काय केलं आपण, डिग्रीनुसार पाहिलं. दिलेल्या याच्यामध्ये जे व्हेरिएबल आहे, जो काही चल आहे, त्या चलाचा घातांक जर समजा काय असेल, एकच असेल हायेस्ट, त्याला काय म्हणलं होतं, लिनियर पॉलिनॉमियल म्हणलं होतं. जर दोन असेल तर त्याला क्वाड्रॅटिक म्हणलं होतं. जर तीन असेल तर क्युबिक पॉलिनॉमियल असं म्हणलं होतं. आणि तीनपेक्षा जास्त असेल तर त्याला सुद्धा आपण पॉलिनॉमियल शब्द वापरतो. ठीक आहे. तर आता आज आपल्याला सेकंड सेशनला सुरुवात करायची. सेकंड पॉईंट आहे आपल्या लेसनमधला. लेसनचं नाव आहे पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल बहुपदी. आणि ह्या बहुपदीचा दुसरा पॉईंट, दुसरा एक्सरसाइजकडे आपण सुरुवात करतोय. दुसरा एक्सरसाइज आपला 3ऱ्या नंबरचा चॅप्टर आहे. आणि दुसऱ्या एक्सरसाइजला जायच्या आधी लक्षात ठेवा, हा जो दुसरा एक्सरसाइज आहे त्याच्यातला पॉईंट आहे आपला दुसरा, तो आहे ऑपरेशन. ऑपरेशन ऑन पॉलिनॉमियल. सर येऊन जाऊन नुसतं ऑपरेशनच आहे, डॉक्टर लोक बी ऑपरेशनच करते, बरोबर. बहुपदीवरील क्रिया, बहुपदीवरील क्रिया. कोणकोणत्या क्रिया आहे बरं, तर जनरली याच्यात 4 क्रिया आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. सर पहिलीपासून तेच कार्यक्रम चालू आहे आमच्या मागं. बेरीज करा, वजाबाकी करा, गुणाकार करा, भागाकार करा. चला आता याच्यामध्ये सगळ्यात आधी आहे ॲडिशन. ॲडिशन कशी करायची, बरोबर आहे. प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये आपल्याला ॲडिशनचा क्वेश्चन दिलेला आहे. आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन चौघाचे एक एक्झाम्पल बघणार आहोत. पॉलिनॉमियलची काय करायची, ॲडिशन करायची. ॲडिशन करण्यासाठी किंवा कुठलंही ऑपरेशन करायचं असेल, ॲडिशन सबट्रॅक्शन दोघांसाठी आपल्याला काय पाहिजे माहिती आहे का. पहिली महत्त्वाची गोष्ट, ॲडिशन करायची असेल किंवा सबट्रॅक्शन करायचे असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, ज्या टर्म दिलेले आहेत, जे पदं दिले आहेत त्याच्यातला व्हेरिएबल सेम पाहिजे. काय सेम पाहिजे, व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे चल सारखं पाहिजे. समजा ए असेल तर इकडं एच पाहिजे. बेरीज करायला लागली तर एचीच बेरीज करणार तुम्ही, एची आणि बीची बेरीज नाही होणार, बरोबर आहे. व्हेरिएबल सेम पाहिजे, पुढे व्हेरिएबलची डिग्री सेम पाहिजे, त्याची पॉवर कशी पाहिजे, सेम पाहिजे. जसं की आपल्याला एक एक्झाम्पल दिलं बघ या ठिकाणी. ॲडिशन कराय 3.2 मधला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2. त्याच्यातलं पहिलं आहे बघा, ॲडिशन म्हणतात ते ॲड करा. ठीक आहे. ॲडिशन हा आहे पहिली ऑपरेशन आहे आपली. ॲडिशन म्हणजे सगळ्याला माहिती, काय करायची, बेरीज करायची. बेरीज कशी करायची, बेरीज 2 पद्धतीने करता येते, आडवी करता येते आणि उभी करता येते. आडवी आपण करूया. आडवी कशी करायची, जसं आपल्याला पहिलं क्वेश्चन दिलेलं बघा, x³ - 2x² - 9. याच्यामध्ये काय करायचं, ॲड करायचं. काय ॲड करायचं, दुसरं पॉलिनॉमियल. दुसरं पॉलिनॉमियल काय आहे, दुसरं बहुपदी काय आहे, πx³ + 2x. यस, याच्यामध्ये हे बघा, याच्यामध्ये हा नाही आहे, काय नाही आहे, सेकंड स्क्वेअरचं टर्मच नाही आहे. याला आपण तुम्ही असं लिहू शकता 0x² इंडेक्स फॉर्म, आठवतं का. प्लस याच्यामध्ये तुमचा 0x नाही आहे, इथं 0x लिहू शकता तुम्ही. आणि मग प्लस काय लिहू शकता, याला -9 आहे ते वरचं. त्याच्यानंतर खाली काय इथं 2x + 9. याची काय करायची आपल्याला, ॲडिशन करायची. सर हे 0 काऊन लिहिलं, हा तुमचा इंडेक्स फॉर्म आहे. ज्यावेळी एखादी टर्म त्याच्यात आली नाही तर आपण त्या जागेवर काय करायचं, फक्त 0 लावायचं. आता इथं हायेस्ट पॉवर 3 आहे, तर 3 नंतर काय झालं पाहिजे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये ते आलं पाहिजे. म्हणजे पॉवर कशी आली पाहिजे, डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. इथं 3 आहे, 3 नंतर 2, 2 नंतर 1, मग नंतर 0. याच्यात पण तसंच करायचं. पावना क्यूब आहे, क्यूबचं स्क्वेअरचं नंतर पॉवर 1 आणि असं करायचं. करा ॲडिशन, ॲडिशन करा. बघा, 1 x³ आणि 5 x³ 6 x³ 2 x² आणि +0 x², मायनसला मायनसच राहणार, -2 x², 0x आणि 2x, -9 आणि +9, 0. हे तुमचा आन्सर आहे. लय अवघड होतं, लय अवघड होतं ना. हां
लय अवघड होतं बाबा हे. बरोबर आहे ना. काही अडचण, काही तकलीफ? चला आता हे ॲडिशनचं झालं, एकदम सोपं होतं. फक्त काय करायचं, आता समजा आपण इथं काय केलं असतं, असं 2x लिहिलं असतं बघा. हे 2x जर आपण इथं लिहिलं असतं, एखाद्या येड्याने बेरीज बी करून टाकली असती बरं काय. एखाद्याने काय केली असती, डायरेक्ट बेरीज करून टाकली असती. एखादा मला असता 2x वर्ग आणि 2x 4x वर्ग, त्याची ॲडिशन काऊन नाही झाली? कारण व्हेरिएबल जरी सारखा असला तरी त्याची पॉवर सारखी पाहिजे. पॉवर जर सारखी असेल तरच बेरीज करता ते. हां, चालले आपली बेरीज करायला. असं करायचं, असं करायचं नाही रे बाबा. ठीक आहे, चला काय करतं मग त्याला, इथं स्क्वेअरच नाही, इथं याला 0x स्क्वेअर करणार. इथं काय x राहणार, इथं प्लस आहे -9 आणि इथं प्लस काय आहे, इथं प्लस 2x. इथं मायनस आहे का? अरे 0 आहे ते, 0ला प्लस लाव, मायनस लाव, काही अडचण नाही, त्याला काहीच पण फरक पडत. 0च्या आधी काही पॉवर साईन लावली तुम्ही, काही फरक पडतो त्याला? ना ते मायनस आहे ना ते प्लस आहे. अशी करायची ॲडिशन. हे 0 + 2 2 2 -2 + 0 -2 आणि शेवटचं येतं हे 0. हे तुमचा आन्सर आहे. समजलं? आता सबट्रॅक्शन करायची. दुसरी काय आहे, तिसरा क्वेश्चन आहे, तिसरा त्याच्यातला सबट्रॅक्शनचा आहे. सबट्रॅक्शन म्हणजे काय म्हणते त्याला, वजाबाकी. कशी करायची वजाबाकी? चला, वजाबाकी करण्यासाठी एक काम करावं लागेल. एक एक्झाम्पल घेऊ आपण. x² - 9x + √3. दुसरं काय आहे, -19x. आता याच्यामध्ये याला बघा, याला हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे, त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं. सगळ्यात हायेस्ट पॉवर स्क्वेअर आहे पहा त्याच्यामध्ये, तर ते 7x² आधी लिहिणार आपण. त्याच्यानंतर एक्सवाली टर्म आहे, एक्सवाली -19x लिहिणार. आणि त्याच्यानंतर काय करायचं, +√3. ह्या दोघांची काय करायची आहे, वजाबाकी करायची, सबट्रॅक्शन करायची. एकदम सोपं आहे बरं काय, चिल्लर आहे, एकदम चिल्लर. कसं काय चिल्लर आहे, सबट्रॅक्शन करताना काय करायचं मी तुम्हाला सांगतो. ॲडिशन करताना काही करायची गरज पडी का आपल्याला? काहीच नाही. फक्त आपण त्याला काय लिहिलं, स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलं त्याला. तर आता याला काय करायचं, तो सबट्रॅक्शन करताना एक गोष्ट लक्ष द्या बरं का. सबट्रॅक्शन करताना एक गोष्ट लक्ष द्या बरं का. एक गोष्ट लक्ष द्या. सबट्रॅक्शन करताना एक गोष्टीकडे लक्ष द्या, एका गोष्टीकडे सबट्रॅक्शन करताना लक्ष द्या. सबट्रॅक्शन करताना एका गोष्टीकडे लक्ष द्या बरं का. हां, तर काय कशी करायचं सबट्रॅक्शन? एकदम सोपं आहे. सेकंड पॉलिनॉमियलचं साईन चेंज करायचं. जो तुम्ही सबट्रॅक्ट करता आहात त्याची काय करायचं, चिन्ह बदलून टाकायचं, साईन चेंज करायचं. हा जो +7 आहे हा काय होणार, मायनस होणार. हा जर मायनस आहे तर हा काय होणार, प्लस होणार. हा जर प्लस आहे तर हा काय होणार, मायनस. आता जेव्हा नंतर तुम्ही त्याला टर्म वाईज सबट्रॅक्शन करायला जाणार तर तिथं दोघांच्या नवीन चिन्हाचा विचार करता यायचा. हे तुमचं +1x आहे, हे -7 आहे, ह्याची काय होणार, सबट्रॅक्शन होणार. किती येणार आन्सर, 6 येणार. +1 आणि -7 चिन्ह वेगवेगळे, साईन वेगवेगळी आहे, वेगवेगळे भाऊ. एक प्लस आहे एक मायनस आहे ना, मग असं कसं काय नाही म्हणा लागली तुम्ही. 1 + 1 मायनस, सबट्रॅक्शन करणार, मग 1 मधून 7 जाणार. किती राहिले भाऊ, 6 राहिले. पण कसे राहिले, मोठ्या नंबरचं साईन -6x². नंतर -9 आणि +19 याची पण सबट्रॅक्शन होणार. 19 मधून 9 गेले, किती राहिले बाबा ते, 10 राहिले. आणि मोठ्या नंबरचं साईन काय आहे, प्लस, हे राहिले x. +√3 आणि -√3 ते होणार 0. +√3 -√3 काय होणार, 0. हे तुमचं आन्सर आलं. पण जर याला उलटं केलं तर, पहिली टर्म जर आधी घेतली नंतर दुसरी घेतली तर उत्तर चेंज होणार. ही टर्म जर वरती घेतली, काय आहे, 7x²
-19x प्लस √3 याच्यामधून जेव्हा तुम्ही मायनस करायला लागले, काय करायला लागले? मायनस करायला लागले. काय मायनस करायला लागले या ठिकाणी? तर x² -9x प्लस √3 आन्सर चेंज होणार. मायनस करताना काय सांगितलं तुम्हाला? सेकंड पॉलिनॉमियलचं साईन चेंज करायचं. दुसऱ्या बहुपदीचं काय चेंज करायचं? साईन चेंज करायचं, चिन्ह बदलायचं. हे प्लस एक्सचा वर्ग काय होणार? -x वर्ग होणार. हे -9चं काय होणार? प्लस होणार. आणि हे प्लसचं काय होणार? मायनस होणार. अशा पद्धतीनं करायचं. लय अवघड आहे का बाबा? लय अवघड आहे का बाबा? नाही. हे प्लसचं काय झालं? मायनस झालं. हे मायनसचं काय झालं? प्लस झालं. आणि हे प्लसचं काय झालं? मायनस झालं. आता काय करणार मग? पाहायचं चिन्ह. एक +7 आहे आणि एक मायनस आहे. याची काय होणार? बेरीज होणार, वजाबाकी होणार. काय होणार याची? वजाबाकी. कितीमधून किती गेले? किती राहिले बाबा? 6x वर्ग. मोठ्यात चिन्ह काय? प्लस. बघा इकडे काय झालं? मायनस झालं. कारण मोठ्यात चिन्ह मायनस होतं. इथं प्लस आलं. मोठ्यात चिन्ह प्लस आहे. मोठ्याचं प्लस होतं, प्लस आलं. मोठ्याचं मायनस होतं, मायनस आलं. इथं बघा आता. इथं -19 आहे आणि +9 आहे. इथं बी काय होणार? यस, 10x येणार. पण मोठ्याचं काय येणार? मायनस. इथं प्लस आलं, इकडं मायनस आलं. इथं मोठ्याचं चिन्ह प्लस होतं, इथं मोठ्याचं चिन्ह मायनस आहे, म्हणून मायनस आलं. शेवटचं काय? +√3 -√3 +√3 -√3 0. आन्सर असं येत असतं सबट्रॅक्शनचं. लय अवघड आहे. लय अवघड आहे का बाबा? काय अवघड आहे? लक्षात ठेवा. लय गोंधळ करते बरं पोरं इथं. चिन्हामध्ये गोंधळ करते. चिन्ह बदलायचे. कधी बदलायचे? ॲडिशनमध्ये का सबट्रॅक्शनमध्ये? काय करायचं सबट्रॅक्शनमध्ये? काय करायचं? काय करायचं? चिन्ह बदलायचं. कधी चिन्ह बदलायचं? सबट्रॅक्शन. ॲडिशनमध्ये बदलणार का बाबा? ॲडिशनमध्ये बदलणार का? ॲडिशनमध्ये बदलणार का बाबा? नाही बदलायचं. कशामध्ये बदलायचं बाबा? नाही सर, आमचे सर म्हणले होते बदलायचं, चिन्ह बदलायचं. पण कधी? ॲडिशनमध्ये. हो, ॲडिशनमध्ये बदलायचं. वा रे बेटे, जमलं तुले. समजलं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन? लय अवघड आहे. लय अवघड आहे का बाबा? शाबाश. आता आपण बघू मल्टिप्लिकेशन. काय बघायचं बाबा आता? मल्टिप्लिकेशन बघू आपण. ठीक आहे. तर मल्टिप्लिकेशन बघायचं आहे. त्याचा एक एक्झाम्पल घेतो मी. बघा, ह्याच्यामध्ये 4 नंबरचं क्वेश्चन आहे मल्टिप्लिकेशन. त्याच्यामध्ये सांगितलंय काय म्हणलंय ते आपल्याला 2x न मल्टिप्लाय करायचं. कोणाला मल्टिप्लाय x² - 2x - 1. आणि एक डिव्हिजनचं घेऊ आपण. डिव्हिजनचं घेऊ. या ठिकाणी x³ - 4ला डिवाइड करायचं x - 4 हे 5वा क्वेश्चन आहे. 5व्यातलं पहिलं आहे. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन एकदम सोपं आहे. 64. ठीक आहे. चला काय करतं मग याला आता? बघा, हे किती टर्म आहे? कोणता मिळेल? या मोनोमियल. आणि हे काय आहे? यस. कोणाला मल्टिप्लाय करायला लागले बाबा तुम्ही? यस, यू आर मल्टिप्लाइंग दिस ट्रायनॉमियल बाय मोनोमियल. तर हे ट्रायनॉमियलला मोनोमियलला कसं मल्टिप्लाय करायचं? तर मोनोमियलला 3 वेळेस करायचं. कसं करणार? तर 2x न x² मल्टिप्लाय करायचं, 2x न 2x मल्टिप्लाय करायचं, 2x न 1 मल्टिप्लाय करायचं. लय अवघड आहे. बघा कसं मल्टिप्लाय करायचं. तर 2x न x² ला, 2x न -2x ला. एक मिनटं, हा मायनस आहे तिथेच राहिला. ह्या 2x न काय करायचं? ह्या 2x ला मल्टिप्लाय करायचं. शेवटी मायनस ह्या 2x न ह्या 1 ला मल्टिप्लाय करायचं.
डायरेक्ट बघा तुम्हाला जमलं तर डायरेक्ट करा, पण ज्याची गाडी डायरेक्ट नाही चालत त्याची गाडी अशी झुक 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 काढा. ठीक आहे, चालतं तसं बी केलं तर. बघा कसं करणार. इथे 1 2 1 जा एक्सचा पॉवर 1 एक्सचा पॉवर 1 2 एक्सचा पॉवर 1 एक्सचा पॉवर 2 किती होतं एक्सचा पॉवर क्यूब. कसं झालं कळालं. हा 1 आणि हा 2 झाला 3 मायनस 2 2 जा 4 एक्सचा पॉवर 1 एक्सचा पॉवर 1 एक्सचा पॉवर 2 मायनस 2x 1 जा 2x. हे असं लिहायचं. लय अवघड आहे. कुठं 2 6 जा वेअर द 2x 6x कुठं आहे तिथं. ठीक आहे. नेक्स्ट आता याच्यामध्ये एक बायनॉमियलचं मल्टिप्लिकेशन बघा ते घेऊ आधी, डिव्हिजन नंतर घेऊ. बायनॉमियलचं मल्टिप्लिकेशन बघा कसं. बायनॉमियल मल्टिप्लाय करायचं. बायनॉमियल एक्स पॉवर 5 मायनस 1 इंटू एक्स क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 2 असंच आहे. बायनॉमियल टू काय आहे ट्रायनॉमियल. पण हे कसं करायचं तर बायनॉमियलमध्ये यस हे हां बायनॉमियलला काय करायचं आहे. हां हा एक्सचा पॉवर 5 आहे ना, यांना काय करायचं सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं आधी आणि नंतर 1 ना काय करायचं. हां मग एक्सचा पॉवर 5 न सगळ्याला मल्टिप्लाय करायचं मायनस 1 न मल्टिप्लाय करायचं. एक्सचा पॉवर 5 न काय करायचं ह्या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करायचं, नंतर मायनस 1 न ह्या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करायचं. कसं करणार. एक्सचा पॉवर 5 एक्सचा पॉवर 3 सांगा बरं वरली काय होणार. डायरेक्ट 5 आणि 3 8 होणार. कसं केलं कळालं. याचा कोएफिशियंट 1 आहे याचा 1 आहे 1 1 चा 1 होऊन जातो. मग नंबरचं मल्टिप्लाय करायचं आणि पॉवरची ॲडिशन करायची. प्लस 1 इंटू 2 2 होणार. एक्सचा पॉवर 5 एक्सचा पॉवर 2 एक्सचा पॉवर 7 प्लस 2 1 जा 2 एक्सचा पॉवर 5 ॲज इट इज राहिला. आणि नंतर काय करायचं याच्याकडे पाहता याला काय करायचं मायनस 1 न गुणायचं म्हणजे सगळे साईन चेंज करायची. मायनस 1 इंटू 1 मायनस 1 एक्सचा क्यूब. याला मायनसचं मल्टिप्लाय केलं 2x स्क्वेअर. ह्याला मायनसचं मल्टिप्लाय केलं -2. दिस इज युअर आन्सर. हां हे घेऊ डिव्हिजन आणि मग तुम्हाला अक्षरशः 6 मिनिटानं सुट्टी देऊन टाकतो. ठीक आहे. तुम्ही आधीच कदरले, मला माहिती तुम्ही कदरले, मला कळते तुमचं. ठीक आहे. डिव्हिजनचं बा डिव्हिजनमध्ये बघा कसं आहे. क्वेश्चन नंबर 5 नंबर आहे डिव्हिजन. ठीक आहे. तर डिव्हिजनचं करून आणायचं घरी गेल्यावर, पण आता इथं जे दिलं ते आपण करू. बघा कसं करायचं. आता सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दिलं काय एक्स क्यूब मायनस 64ला डिवाइड करायचं आहे एक्स मायनस 4 न. बरोबर आहे. आता पहिली गोष्ट मला सांगा जे तुमचा डिव्हिडंड आहे डिव्हिडंड तो तुमचा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का. स्टँडर्ड फॉर्ममध्ये इंडेक्स फॉर्ममध्ये आहे का तो. त्याच्यातल्या सगळ्या टर्म आहेत का. एक्स क्यूब दिलेलं आहे एक्स स्क्वेअरची टर्म आहे का याच्यात. अरे आहे का. एक्स क्यूब दिलं ते नाही त्याला आधी काय करा स्टँडर्ड इंडेक्स फॉर्ममध्ये लिहा. इंडेक्समध्ये कसं लिहितात सगळ्यात आधी हायेस्ट पॉवर आहे नंतर क्यूब आहे क्यूब नंतर स्क्वेअर आहे का स्क्वेअर. तर यार काम करावं लागेल 0x स्क्वेअर करावं लागेल. समजलं काय केलं तर भाऊ लिहू नका समजून घ्या ना आधी येत नाही बरं पेपरमध्ये आहे. तर इथं 0x स्क्वेअर क्यूब होतं स्क्वेअर आहे का नाही आहे. मग काय करायचं प्लस पॉवर x पण आहे का. अरे आहे का टर्म आहेत का त्याला 0x करायचं नंतर शेवटी -64 असं करून घ्यायचं. याला काय केलं कळालं का. ज्या टर्म नव्हत्या त्या इंडेक्स फॉर्ममध्ये लिहून टाकल्या नव्हत्या त्या 0 लावून लिहायल्या. डिसेंडिंग ऑर्डर 3 2 1. जर डिव्हिजन करायचे असेल तर असं लिहिणं गरजेचं आहे. नंतर काय करायचं याला डिवाइड करायचं कशानं x - 4. काय करायचं मग पहिली टर्म बघायची इकडं. ही पहिली टर्म काय
एक्स क्यूब. आपल्याकडे पहिली टर्म काय याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला इथं एक्स आहे, आपल्याला काय पाहिजे एक्स क्यूब. मग आपल्याला जर एक्स क्यूब पाहिजे ना, आपल्याकडे फक्त एक्सचा पॉवर किती आहे 1. म्हणजे आणखी किती पॉवर डिफरन्स किती वर आला याच्यात, एक्सचा पॉवर डिफरन्स किती वर आला 2चा. म्हणजे आपल्याला इथे एक्स स्क्वेअर घ्यावा लागणार. समजलं काय करणे. आपल्याकडे एक्सचा पॉवर 1 आहे, आपल्याला 3 पाहिजे. मग या दोघांचा डिफरन्स किती वर आला, मग आपल्याला 2 वर एवढं घेणं आहे. मग एक्स स्क्वेअरने याला मल्टिप्लाय करायचं. याला एक्स स्क्वेअरने याला मल्टिप्लाय केलं तर पहिली टर्म तर आपली ऑलरेडी भेटलेलीच आहे, कारण घेतानाच आपण घेतलेलं आहे. राहिलं काय आता, एक्स स्क्वेअरने याला मल्टिप्लाय करायचं. 4 जर मल्टिप्लाय केलेलं काय होईल, 4 1 जा 4, मायनसला मायनस एक्स स्क्वेअर. म्हणून हे लिहिणं गरजेचं आहे. समजलं का. मग करा सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करताना पॉलिनॉमियलची सबट्रॅक्शन कशी करा सांगितलेली आहे. काय करा सांगितलेलं आहे पॉलिनॉमियलचं, काय करा सांगितलेलं आहे. प्लस असलं तर मायनस करायचं आणि मायनस असलं तर काय करायचं आहे प्लस करायचं आहे. प्लस 1x क्यूब आणि मायनस 1x क्यूब काय होणार 0 होणार. मग प्लस 0x स्क्वेअर आणि प्लस 4x स्क्वेअर किती एक्स स्क्वेअर, किती एक्स स्क्वेअर 4x स्क्वेअर. मायनस काऊन नाही येणार, साईन चेंज केलेलं आहे. नंतर काय करायचं, या पुढच्या टर्म घेतल्या 0x मायनस 64. आता काय पाहिजे आपल्याला 4x स्क्वेअर पाहिजे. आपल्याकडे फक्त x आहे, आपल्याला 4 पाहिजे तर 4 1 जा 4 घ्यावं लागेल. प्लस असलं तर प्लस घ्यायचं आणि इथं मायनस असलं तर मायनस घ्यायचं. लक्षात ठेवा बरं का. इथं मायनस आलं, मायनस लागत असेल तर मायनसच घ्यायचं. ओके. मग 4 1 जा 4, एक्सचा पॉवर 2 पाहिजे, एक्सचा पॉवर 1 आहे. दोघांच्या पॉवरमध्ये डिफरन्स कितीचा एवढा आला 1चा एवढा आला, म्हणून एक्स घ्यायचं. ठीक आहे. 4x ने याला मल्टिप्लाय केलं डायरेक्ट 4x स्क्वेअर येऊन जाणार. नंतर 4x ने याला मल्टिप्लाय केलं 4ला, 4 4 जा 16, मायनसला मायनस, हे प्लस होतं हे मायनस होतं, प्लस मायनस मायनस इंटू एक्स. आता याची करायची काय करायची, याची सबट्रॅक्शन करायची. ठीक आहे. सबट्रॅक्शन करायची. काय येते त्याची सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन काय येते, हे मायनस होणार आणि हे प्लस होणार. 4x स्क्वेअर मायनस 4x स्क्वेअर 0 आलं. ठीक आहे. आणि नंतर 0x प्लस 16x आणि हा मायनस 64. आता याला डिवाइड करायचं तर काय होणार ते बघा. आपल्याला काय पाहिजे आता 16x मायनस 64 पाहिजे. ठीक आहे. आपल्याकडे काय आहे एक्स आहे, एक्स ऑलरेडी आहे. आपल्याला फक्त काय लागतो मग 16 1 जा 16, मायनस आहे कधी प्लस आहे, तर 16 1 जा 16 लागत आपल्याला. मग 16 1 जा 16, एक्सला एक्स, ह्या 16ने याला मल्टिप्लाय करा. 16 4 जा 64, हा मायनसला मायनस 16x. करायची सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करताना काय सांगितलेलं आहे, साईन चेंज करायचं. प्लस 16x मायनस 16x काय झालं, आणि मायनस 61 प्लस 64 काय झालं 0. काय आला आपला क्वेश्चन, काय आला लय अवघड आहे, अरे लय अवघड आहे नाही आहे. ओके. हे लिहून घ्यायचं आणि होमवर्क देतो तेवढं करून आणायचं. ठीक आहे.